सांगलीत निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती, शेती आणि पिण्याच्या पाण्यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। जत, म्हैसाळ, टेंभू, ताकारी आणि आरफळ सिंचन योजनांचं आवर्तन सातत्याने मिळावं या प्रमुख मागणीसाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला। पवना धरण पाणलोट क्षेत्रात 50% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलाय। सध्या उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत, त्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली आहे। सध्या धरणातील पाणीसाठा हा जुलै महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्यानं काढलाय। वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाईलाही सामोरं जावं लागणार आहे। वाशिम जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक प्रकल्पांची पाणी पातळी खालावली आहे। कडक ऊन असल्यामुळे बहुतेक सिंचन प्रकल्प कोरडे पडले, त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। शेती महामंडळाची हजारो एकर जमीन सरकारला विनामूल्य दिली, त्याच्या कोट्यवधींच्या देय रकमा द्याव्यात, तसंच कामगारांना घर बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण करावं या मागण्यांसाठी हा मोर्चा होता। दखल न घेतल्यास पुणे शेती महामंडळ कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला।